पण मग मी असं काय करू की मला तिच्या मनात काय आहे ते कळेल? आधीने विचारलं. अरे बच्चू, मैं हूं ना. मी सांगतो तुला तू काय करायचंय ते. आपोआप तुला कळेल तिच्या मनात नक्की अक्षय आहे की मग ती पण तुझ्या प्रेमात पडली आहे. रियांश स्वतःचीच कॉलर टाईट करत बोलला. पण इथे आधी मात्र विचार करू लागला की जर तिच्या मनात आधीबद्दल काही नसलं तर तर तो काय करणार होता. आता पुढे. रियांश, तरी मला अजून कन्फ्युजन आहे की मी हा आदित्य इनामदार त्या चष्मीच्या प्रेमात पडलाय. लाईक सिरियसली? आधी उलट रियांशलाच विचारत होता. आधी तू ज्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या त्यावरून तरी मला असंच वाटतंय. पण जर तुला त्यातही कन्फ्युजन असेल तरी काही हरकत नाही. त्याचं पण सोल्युशन निघेल. डोंट वरी. रियांश त्याला आश्वस्त करत बोलला. आणि ते कसं? आधीने विचारलं. आधी आता रियांशकडे प्रश्नार्थक पाहत होता. मी आत्ता तुला जे युविकाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी उपाय सांगणार आहे ना, त्यात तुझ्या मनात काय आहे हेही कळणार आहे. रियांश बोलला. अच्छा, आणि ते काय आहे ते पण सांग मग. आधी बोलला. तोच रियांशने त्याला सांगितलं त्याला आता पुढे काय करायचंय ते. ते ऐकून आधी हसला आणि ओके बोलला. दॅट्स लाईक माय फ्रेंड. नेहमी असंच हसत राहा आधी. रियांश त्याला हसताना पाहून आता खुश झाला होता. थँक्स रियांश. माझ्या मनात खूप गुंता होता जो आज तुझ्यामुळे सुटलाय. खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय आज. नाहीतर मला खूप गिल्ट येत होतं की युविका अक्षयची होणारी बायको आहे आणि माझ्या मनात तिच्यासाठी असे विचार येतात म्हणून. आधी बोलला. अरे वेड्या, गिल्ट काय वाटून घेतोस? हे काय तू जाणून बुजून केलंय का? ते तर तुझं मन आहे आणि प्रेम कधी आणि कोणावर जडेल हे तर कोणीच नाही सांगू शकत. जे तुला तिच्याबद्दल वाटतंय त्या तुझ्या जेन्युइन फिलिंग्ज आहेत. आता आपण एकतर्फी म्हणू शकतो, पण अजून आपल्याला युविकाच्या मनात काय आहे ते माहीत नाही आहे. ते जाणून घेतल्यानंतरच तुला पुढचं पाऊल उचलायचं आहे. जर तिच्या पण मनात तुझ्यासाठी फिलिंग्ज असतील तर मग तुम्हाला एक होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. पण जर तिच्या मनात अक्षयसाठी फिलिंग्ज असतील तर मात्र तुला स्वतःला सावरावं लागेल आणि तुझा रस्ता बदलावा लागेल. कारण आपण समोरच्याला जबरदस्तीने आपल्यावर प्रेम करायला भाग नाही ना पाडू शकत. रियांश बोलला. आधी मात्र त्याचं बोलणं एकटक ऐकत होता. येस, यू आर राईट रियांश. चल मी निघतो आता. बराच उशीर झालाय. थँक्यू सो मच ब्रो. आधीने पुन्हा रियांशला मिठी मारली. ओके, गो नाव अँड टेक केअर. रियांश बोलला. तसा आधी हसला आणि मग तो त्याच्या घरी जाण्यास निघाला. आता रात्रीचे 11 वाजले होते. आधी आता त्याच्या घरी पोहोचला होता. तो गाडीतून खाली उतरला आणि आत जाऊ लागला. तोच त्याचं लक्ष वरती तिच्या रूमच्या बाल्कनीकडे गेलं. त्याने पाहिलं की तिच्या रूममधला लाईट ऑन होता. तसा तो गालातच हसला आणि आत निघून गेला. इथे युविका त्याचीच वाट बघत होती. तो जसा आला ती बाल्कनीमध्ये खाली बसून त्याला बघत होती, जेणेकरून त्याला ती दिसणार नाही. पण ती रूममधला लाईट बंद करायचा विसरून गेली होती. त्यामुळे आधीने तिला पाहिलं होतं त्याला पाहताना. दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करत होते. आदित्य पण त्याचा नाश्ता करत होता. तो मध्ये मध्ये अक्षतासोबत आणि आजीसोबत मस्तीखोरपणे बोलत पण होता. पण युविका बरोबर त्याच्या समोर बसलेली असतानाही एकदाही त्याने युविकाकडे पाहिलं नव्हतं. तिला खूप वाईट वाटत होतं. किंबहुना आता तिला त्याचा राग येत होता. पण कोणत्या अधिकाराने आपण त्याच्यावर राग धरतोय ते पण कळत नव्हतं तिला. तिच्या बाजूला अक्षय बसला होता. हे युविका, आज मी सोडतो तुला ऑफिसला, अक्षय बोलला. पण मॅडमचं मात्र पूर्ण लक्ष आधीकडे होतं. पण तो काही तिला भाव देत नव्हता. सपशेल इग्नोर करत होता तो तिला. हे युवी, मी काहीतरी सांगतोय तुला. तिने काहीच रिप्लाय दिला नाही म्हणून अक्षय पुन्हा बोलला. हं, काय? काही म्हणालास का तू? युविका बोलली. अगं, मी सोडतो तुला ऑफिसला, चालेल ना? अक्षय बोलला. हो हो, चालेल ना, युविका आता हसत बोलली.
आधी तिरप्या नजरेने सगळं पाहत होता, पण तिला कळणार नाही असं, आणि मनातल्या मनात हसत होता. हे गाईज, बाय, आधी बोलला आणि तिथून उठून निघून पण गेला. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली होती. पण मग ती पण अक्षयसोबत निघून गेली. आता आदित्य ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये होता. युविका पण तिच्या डेस्कवर बसली होती, पण तिचं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं. तिनेच आधीला तिच्यापासून लांब राहायला सांगितलं होतं, पण आत्ता जेव्हा तो खरंच तिच्यापासून लांब राहत होता तर तिला त्याचा खूप त्रास होत होता. इतके दिवस आदित्य अजिबात तिला एंटरटेन करत नव्हता. ती समोर आली तर तो रस्ता बदलत होता. तिच्याशी नजरानजर झाली तर तो नजर दुसरीकडे फिरवत होता. पण त्याचं हे वागणं मात्र तिला खूप दुःख देत होतं. इथे आधी त्याच्या केबिनमध्ये बसला होता. मिस चष्मीस, मला पण बघायचंय किती दिवस तू माझा इग्नोरन्स सहन करू शकते, तो मनातच बोलला आणि त्याचं काम करू लागला. आता रात्र झाली होती आणि इनामदार विलामध्ये सगळ्यांची जेवणं आटोपली होती. आकांक्षा, प्रतीक्षा, अक्षता आणि युविका किचनमध्ये होत्या. आज त्यांनी आईस्क्रीम बनवलं होतं सगळ्यांसाठी. आकांक्षा आणि प्रतीक्षा आईस्क्रीम बाउलमध्ये भरून देत होत्या आणि अक्षता आणि युविका सगळ्यांना सर्व्ह करत होत्या. बाकीचे सगळेच जण हॉलमध्ये बसले होते. अक्षताने समोर बसलेल्या आजीला, आजोबांना, यशराज, रविराज ह्यांना आईस्क्रीम सर्व्ह केलं. तिच्या पाठून युविका पण एका ट्रेमध्ये आईस्क्रीम घेऊन आली. तिने मग बाजूला बसलेल्या सविता, मयुरी, अक्षय ह्यांना आईस्क्रीम दिलं. पण आता तिथेच आदी पण होता. तो मात्र मोबाईलमध्ये तोंड खुपसून होता. तिने त्याच्यासमोर आईस्क्रीमचा बाऊल धरला. तिला वाटलं की आत्ता तरी तो तिच्याकडे बघेल, पण नाही, त्याने तिच्याकडे पाहिलंच नाही. तिच्या हातातून बाऊल घेतला, पण नजर मात्र मोबाईलमध्येच होती. तिला मात्र खूपच वाईट वाटलं. ती तिचा तो नाराज चेहरा घेऊन अक्षयच्या बाजूला जाऊन बसली. अक्षय तिच्याशी बोलत होता, तशी ती पण हसून त्याला प्रतिसाद देत होती, पण फक्त शरीराने ती त्याच्या जवळ बसली होती. मन मात्र आदित्यच्या अवतीभोवतीच फिरत होतं तिचं. हे मयुरी, इथे ये ना, इतक्या लांब का बसलीयेस? आदीने मुद्दामच मयुरीला जवळ बसायला बोलवलं. तशी ती पटकन त्याच्या जवळ जाऊन बसली. बाजूला बसलेल्या सविता आत्याला मात्र खूपच हॅपीवाली फिलिंग आली त्याने मयुरीला जवळ बोलावल्याने. पण त्यांना कुठे माहीत होतं की तो हे सर्व युविकाला चळवण्यासाठी करत होता. आधी मयुरीशी अगदी दिलखुलास गप्पा मारत बसला होता. कधी कधी तो त्याच्या मोबाईलमधून तिला काही दाखवत होता, ज्यावर ती खूप हसत होती. असेच दोघे एकदम गप्पांमध्ये रंगले होते. कधी मयुरी त्याचा हात पकडत होती तर कधी त्याला पाठीवर धपाटे देत होती. आफ्टर ऑल लहानपणापासून एकत्र वाढले होते ते, त्यामुळे इतकं तर नॉर्मल होतं त्यांच्यात. हे युविकालाही माहीत होतं. पण आत्ता ह्या क्षणी मात्र तिला खूप राग येत होता, मयुरीचा आणि आधीचाही. पण आधी मात्र डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिचे सगळे एक्सप्रेशन्स पाहत होता आणि मनातल्या मनात हसत होता. त्याला तिच्या वागण्यावरून एव्हाना कळलं होतं की त्याने इग्नोर केल्याने फरक पडत होता तिला. चष्मीस, खूप त्रास दिलास तू मला आत्तापर्यंत. आता बघच मी तुला असा काही त्रास देणार आहे ना की तू आपोआपच स्वतःच्या तोंडाने कबूल करशील तुझं माझ्यावर असणारं प्रेम, तो मनातच बोलला. युविका आत्ता तिच्या बेडरूममध्ये होती. तिला राहून राहून आदित्यचं मयुरीशी एकदम जवळ जाऊन बोलणं आठवत होतं आणि तिला राग येत होता. तिने आता फोन काढला आणि मिहिकाला फोन केला. हे हाय ताई, इतक्या रात्री कसा ग फोन केलास? मिहिकाने विचारलं. आता घरी पण मी काळ वेळ बघूनच फोन करायचा का? युविका बोलली. अगं चिल ताई, किती ग चिडतेस? काही झालंय का? मिहिका बोलली. मिहिकाला कळलं तिच्या ताईचा मूड स्पॉईल झालाय ते, म्हणून तिने शांतीनेच घेतलं होतं. कशाला काय होईल, काही नाही झालंय. तुम्हाला सांग, तुझं ॲडमिशन झालं का? युविकाने विचारलं. हो झालंय ॲडमिशन, मी कालच करून आले, मिहिका बोलली. बरं, मला सांग आई कशी आहे? मी कालपासून फोन केलाच नाही तिला, युविका बोलली. हो बरी आहे ती. तिला काय झालंय? मिहिका बोलली. तिला काही होऊ पण देऊ नकोस. मी इथे असेपर्यंत तुला तिची काळजी घ्यायची आहे, कळलं ना?
युविका बोलली. ओके बॉस, मिहिका एकदम स्टाईलमध्ये बोलली. तसं युविकाला इथे हसायलाच आलं. ताई, ते जाऊ देत, पण सांग आमचे जीजू कसे आहेत? मिहिका बोलली, पण इथे जीजू नाव ऐकून युविकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिला माहीत होतं मिहिका अक्षयबद्दल विचारते, पण तरी काही क्षणांसाठी तिने तिथे आधीचा चेहरा इमॅजिन केला होता. हो, बरा आहे तो, युविका बोलली. आणि आधी, तो कसा आहे? मिहिकाने विचारलं. पण आधीचं नाव ऐकून इथे युविका मात्र स्तब्ध झाली. त्याचं काय मध्येच? युविकाने विचारलं. मुळात मिहिकाने त्याच्याबद्दल काय विचारावं हा प्रश्न पडला तिला. अगं सहजच विचारलं, म्हणजे तू आता त्याच्यासोबतच काम करतेस ना, म्हणून. किती हँडसम आहे ना तो. ए ताई, तुमच्या ऑफिसमधल्या मुली पण त्याच्यावर फिदा असतील ना गं? म्हणजे कसं ना, इतका हँडसम बॉस आहे म्हणताना काम करायला पण मज्जा येत असेल ना त्यांना? मिहिका हसत हसतच बोलली. पण तिचं असं बोलणं ऐकून युविकाला मात्र राग येत होता. आज पहिल्यांदाच ती तिच्याच बहिणीवर जेलस फील करत होती. मिहिका, ह्या असल्या गोष्टींमध्ये फार डोकं चालतं ना गं तुझं? चुपचाप अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ह्या असल्या गोष्टींपासून दूर राहायचं, कळलं? युविका रागवतच बोलली. पण इथे मिहिकाचं तोंड मात्र पडलं. अगं ताई, पण मी तर सहजच विचारत होते, मिहिका तोंड पाडतच बोलली. मिहू, झोप आता, मला ह्यावर काहीच बोलायचं नाहीये. तू झोप आता, बाय अँड गुड नाईट, युविका बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. पण तिथे मिहिका मात्र विचार करू लागली की हे ताईला काय झालं अचानक. इथे युविका डोक्याला हात धरून बसली होती. सगळीकडे ह्या ॲडीचे फॅन्स बसलेत. ओ गॉड, पण मला का फरक पडतो ह्या सगळ्यांचा? शिट यार, ती मनातच स्वतःला बोलली आणि मग झोपायचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी दोघेही ऑफिसमध्ये होते. आज त्यांची क्लायंटसोबत मीटिंग होती. जशी मीटिंगची वेळ झाली, सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले होते. युविकाने तिचा लॅपटॉप प्रोजेक्टरला कनेक्ट केला. आता आधी त्याच्या सीटवरून उठला आणि समोर जाऊन उभा राहिला. युविका एक एक स्लाईड फॉरवर्ड करत होती. तसा तो ते प्रेझेंटेशन देत होता. त्याचा भारदस्त आवाज, त्याचं डाटा प्रेझेंट करण्याचं स्किल काही औरच होतं. नेहमीच त्याच्या ह्या कौशल्याचं तिला अप्रूप वाटत असायचं. पण आज मात्र त्याला ती एकटक पाहत होती. इतके दिवस तो तिला इग्नोर करत होता. त्याचाच हा साईड इफेक्ट होता. मिस सबनीस, फॉरवर्ड द स्लाईड, त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तेव्हा कुठे तिला कळलं की कधीपासून त्याला बघण्याच्या नादात तिने स्लाईड फॉरवर्ड केलीच नव्हती. पण आत्ता मात्र ती चांगलीच चपापली आणि सॉरी सर बोलून तिने स्लाईड फॉरवर्ड केली. पण इथे आदित्यच्या चेहऱ्यावर मात्र एक हलकीशी स्माईल आली तिला पाहून. रियांशने सांगितलेला पहिला नुस्खा बराच कामी आला होता. इग्नोरन्स ही प्रेमाची पहिली पायरी त्याने यशस्वीरित्या पारजी केली होती. चला मिस्टर आदित्य इनामदार, आता दुसऱ्या पायरीची पण तयारी करायला घ्यावी लागेल, तो स्वतःशीच पुटपुटला आणि मग त्याने मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं, आदी आणि युवीची प्रेमाची गाडी पुढे सरकेल का? तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.